ओम बालचंद्राय नमः. ओम चित्तशांताय नमः. तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे. माणसं ही झाडाच्या अवयवासारखी असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काटासारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी असतात, जी न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. माणसाचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणं. कारण पुस्तकाचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते, तर माणसाचा संग्रह करण्यासाठी भावनाची कदर करावी लागते. लोक बोलतात की माणसाची सही आणि स्वभाव हा कधीच बदलत नाही, पण एकदा बोटाला लागलं की सही पण बदलते आणि माणसाला ठेस लागली की स्वभावही बदलतो. असेच स्वामींचे गोड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. हे दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. जर तुम्ही अनोळखी लोकांमध्ये राहत असाल तर ठीक आहे, कारण ओळखीची लोक तुमचा जीव घेतात. आजकाल काही लोकांची हृदय मूल जशी खेळणी तोडतात तशीच अगदी तोडून टाकतात. जेव्हा तुम्ही अडाणी होता तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद घेत होता. आता तुम्ही शहाणे झालात तेव्हा जीवनच तुमचा आनंद घेत आहे. ज्या धाग्याची गाठ कधीही सुटू शकते तर त्या धाग्याची कधीही तोडू नये. साहेब, आम्ही भारी नाही, पण आम्हाला हलक्यात घेऊ नका. ते कितीही खास असले तरीही काळ बरोबर सर्व काही बदलते. त्यामुळे वेळीच सावध राहा. आणि आम्ही जेवढ्या वेदना सहन केल्या आहे तेवढ्या दुःखात तुम्हाला 100 पट मरण आले असते. तो समाज, ते संबंध, ती नाती लवकरच संपतात जिथे लोक फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतात. नेहमीच आपला दोष असतो असे नाही. लक्षात ठेवा, जे कधी तक्रार करत नाही त्यांनाही वेदना होतात. काही बोलल्यामुळे अनेकदा नाते तुटतात. एक तर बोला किंवा लढा. नीट विचार करूनच निर्णय घ्या. इथे सहानुभूती होणाऱ्याला हृदयदुखी व्हायला वेळ लागत नाही. तेव्हा शब्दांच्या सीमा तुटू लागतात तेव्हा समजून घ्या, नात्याचा शेवट निश्चित आहे. माणसे एकदा चूक केली, दोनदा चूक केली तरीही काही फरक पडत नाही, कारण चुका या माणसाकडूनच होतात. त्याच माणसाने जर तिसऱ्यांदा चूक केली तर त्याच्यापासून दूरच गेलेलं बरं, कारण त्याच्या चुका नसून ती त्याची सवय झालेली असते. नातं 1 वर्ष जुनं असो किंवा 10 वर्ष जुनं असो, ते तुटायला काही क्षण लागतात. तुम्ही उत्तर द्यायला शिका, लोक स्वतःच्या लायकीत राहायला शिकतील. आयुष्यात काही गोष्ट इतक्या बिघडतात की त्या कधीच दुरुस्त केली जाऊ शकत नाही. दिलेल्या शब्दाला आणि आपल्या वाईट परिस्थितीत कामी आलेल्या व्यक्तीला कधीच विसरू नका. काही व्यक्ती आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्यावर देखील आणि न मिळाल्यावर देखील. कोणाच्या येण्याने आणि कोणाच्या जाण्याने आयुष्य थांबत नसतं, फक्त आयुष्य जगण्याचा अंदाज बदलतो. लोकांना घाबरणं आता सोडून द्या, कारण लोक नाही तर परमेश्वर आपल्याला इज्जत देतो. संपूर्ण ताफ्याचा मीच सांभाळ केला आहे, अशी भावना प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. जमाना बदलला तर आपल्याला काही फरक पडत नाही. फरक तर तेव्हा पडतो जेव्हा आपलीच माणसं बदलतात. मृत झालेल्या व्यक्तीसमोर रडणारे हजारो लोक भेटतील, पण जे जिवंत आहे त्याला समजून घेणारे एकही व्यक्ती भेटणार नाही. राग, सुख, लोभ आणि अपमान हे घोरण्यासारखे आहे. जेव्हा दुसरे करतात तेव्हा आपल्याला राग येतो, पण जेव्हा आपण स्वतः करतो तेव्हा आपल्याला काहीच कळत नाही. आजकाल सगळे हेच सांगतात की आम्हाला वेळ भेटत नाही. समजत नाही की व्यस्त वेळ झाली आहे की माणूस. एक वेळ मी माझं आयुष्य असंही जगलो आहे की तिथे मी रडत असताना
स्वतःच स्वतःला शांत केला आहे. आरशात चेहरा आणि जगात आनंद फक्त दिसत असतो, पण असं काही होत नसतं. आपण ज्यांची जितकी काळजी करतो, शेवटी तीच आपल्याला दुःख देऊन निघून जातात. विश्वास ठेवा, पण कोणावर विसंबून राहू नका. तुम्ही तोपर्यंत चांगले आहात जिथपर्यंत तुम्ही त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे फक्त आपल्या आईवडिलांवर आणि आपल्या परमेश्वरांवर विश्वास ठेवा, जो तुमच्यासोबत राहूनही दुसऱ्या कोणाचा विचार करत असेल. त्यांच्यापासून लांब राहिलेलं बरं. जगण्यासाठी आधार असणं गरजेचं नाही, तर तुम्ही तो तुमचा असेल याचा विश्वास असला पाहिजे. आयुष्यात कोण बरोबर बोलण्यासाठी तरसू नका. जर तुमच्याबद्दल त्यांच्या मनात कदर असेल तर तो स्वतःहून बोलायला येईल. आपण स्वतःच्या नजरेत चांगलं असलं पाहिजे. दुनिया तर देवाबरोबर देखील भांडणं करते. जिथे जिथे मला तुमची गरज होती त्या क्षणी माझी साथ सोडण्यासाठी तुमचं खूप खूप आभार. प्रेम ते नाही जे एका चुकीवरून सोडल. प्रेम तर ते आहे जे तुमच्या 100 चुका असूनही तुमच्याबरोबर असेल. जो खरं जे तुम्हाला विसरले आहे, आता त्यांची आठवण काढणं देखील मला महत्त्वाचं वाटत नाही. एकटं राहण्यात आणि एकटं होण्यात खूप मोठा फरक आहे. नात्यांना वेळेच्या हालावर त्यांना सांभाळून ठेवायची की त्यांना सोडून द्यायचं? मित्रांनो, हे कलियुग आहे. इथे लोक स्वतःच्या संकटावर कमी पण दुसऱ्यांच्या सुखावर जास्त जळतात. मी त्यांनाही जाताना पाहिलं आहे, ज्यांनी आयुष्यभराचे वचन दिले होते. प्रेमात एवढंच महत्त्वाचं असतं की एक गप्प बसला की दुसऱ्याला समजून घेणं महत्त्वाचं असतं. दुनियेत सर्वोत्तम माज पैसा आहे, जो सर्वांचेच तोंड बंद करू शकतो. माझ्या नामस्मरणाने संकटे यायचे थांबवणार नाही, कारण अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवनात जगत असला तरीही कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेले शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो. आत्मा आणि त्याचा आत्म्याचा स्थायी भाव आहे प्रकाश. प्रकाश म्हणजे शरीरातील चैतन्य कधीच आणि कोणत्याही बंधनात गुरफटून पडू शकत नाही असं चैतन्य. पण चैतन्य म्हणजे काय हे जाणून घेण्याची तीव्र तळमळ पाहिजे. स्वामींचे असेच गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.